नमस्कार, मी सौ रश्मी ढगे जबलपूर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांच्यातर्फे चालवलेला जो उपक्रम आहे ओळख संतांची, ह्या कार्यक्रमामध्ये आज मी संत तुकाराम महाराज यांची माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी मी आषाढी कार्तिकी महामंडळाचे अध्यक्ष श्री संतोषजी गोडबोले आणि इतर सदस्य मंडळाचे यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला ह्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली आणि माझे विचार मत प्रकट करण्याची सुद्धा संधी दिली. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल सांगायचे झाले तर संत तुकाराम महाराज यांना आपण एक निर्भीड संत, जगद्गुरू, लोककवी, लोकसंत, समाजसुधारक हे कित्येक नावांनी आपण ओळखू शकतो. जे का रंजले गांजले तेसी म्हणूचे आपले, तोची साधू ओळखावा, देव म्हणून तोची जाणावा. असे संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर संत तुकाराम महाराज यांनी 5000हून अधिक अभंग लिहिलेले आहेत. तुकाराम महाराज यांची जर वंशावळ पाहायची झाली तर संत तुकाराम महाराज यांची घराणे म्हणजे मोरी घराणे आणि तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष जे होते ते विश्वंभर बुवा होते आणि त्यांचं आडनाव हे अंबिले होतं. मूळ पुरुष होते विश्वंभर बुवा हे वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे आणि ते विठ्ठलाची खूप भक्ती करत होते आणि विश्वंभर बुवा यांना 2 मुले होती, हरी आणि मुकुंद. दोन्ही मुले युद्धात मारल्या गेली होती आणि मुकुंदाची पत्नी ही सती गेली त्या काळाच्या रूढी परंपरेनुसार. पण हरीची पत्नी गरोदर असल्यामुळे तिला सतीने जाता आलं आणि तिला जो मुलगा झाला त्याचे नाव विठोबा होते. नंतर विठोबाला जो मुलगा झाला त्याचे नाव दादाजी होते. नंतर दादाजीला जो मुलगा झाला त्याचे नाव शंकर होते. शंकराला जो मुलगा झाला त्याचे नाव कान्होबा होते आणि नंतर कान्होबाला पण जो मुलगा झाला त्याचे नाव बल्लोबा होते आणि बल्लोबांचा जो मुलगा होता ते म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. असे संत तुकाराम महाराज यांची 8 पिढी होती आणि हा त्यांचा वंश होता. संत तुकाराम महाराज यांच्या जन्माची जर आपण कथा म्हटली तर ती पण खूप रोचक. संत तुकाराम महाराज यांच्या वडिलांचे नाव बल्लोबा आंबिले होते, तसंच आईचे नाव कणकाई माऊली होते. तर संत तुकाराम महाराज आणि कणकाई माऊली हे पंढरीच्या वारीचे गोष्टी करत असत आणि बल्लोबा हे दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असत आणि कणकाई माऊली ही सुद्धा त्यांना दरवर्षी म्हणायची की कधीही येत नसे असेच त्यांचे. परंतु 12व्या वर्षी जेव्हा बल्लोबा आंबिले हे पंढरपूरच्या वारीला जायला निघाले तेव्हा मात्र दर्शन करतात आणि दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर येतात. नेहमीच चुकलेली असते. माझा हा असा भक्त आहे की जो निस्वार्थ भावनेने माझी सेवा करतो आणि कधीही यांनी मला कधीही कोणत्या गोष्टीची मागणी केलेली नाही आहे. त्यामुळे माझी मान सतत याच्यासमोर झुकून राहत असते. असे म्हटल्यानंतर त्याच्यानंतर कणकाई माऊली सुद्धा ही मंदिरामध्ये प्रवेश करते. बल्लोबा आंबिले जेव्हा मंदिरातून बाहेर येऊन जातात, कणकाई माऊली जेव्हा मंदिरात येते तेव्हा ती विठोबांकडे एक पाहत राहते. ही संधी साधून विठोबा सुद्धा तिच्याकडे पाहतात आणि तिला म्हणतात की तू सांग तुझी काय मागणी आहे. कणकाई माऊलीला तर आता प्रश्नच पडतो की आता काय करावे, कारण की तिला तर तिच्या पतीने अट टाकली असते ना की परमेश्वरासमोर एकही मागणी करायची नाही. पण नंतर क्षणातच तिच्या मनात हा विचार येतो की आपल्या पतीने आपल्याला असे कुठे म्हटले की जर परमेश्वर जर काही देत असेल तर ते आपण बिलकुल घ्यायला नाही पाहिजे. म्हणून कणकाई माऊली विठोबांना म्हणते की मला पुत्र पाहिजे आहे. विठोबा म्हणतात की तुझी इच्छा पूर्ण होईल. इकडे बल्लोबा मंदिराच्या बाहेर कणकाई माऊलींची वाट पाहत बसलेले असतात आणि मनात विचार करत राहतात की नक्कीच आपली पत्नी ही विठोबाला किंवा परमेश्वराला काही ना काही मागणी करत असेल म्हणून तिला उशीर लागतो आहे. आणि जेव्हा कणकाई माऊली तिथे येते तेव्हा विठोबा हे तिला म्हणतात सांग तू परमेश्वराकडे नक्की काही ना काही मागणी केली आहे ना. कणकाई माऊली मंदिरात घडलेला सगळा वृत्तांत आपल्या पतीला सांगते आणि म्हणते हो, मी परमेश्वराने जेव्हा मला विचारलं की तुला काय पाहिजे मी तेव्हा त्यांना म्हटलं की मला पुत्र पाहिजे आहे. तर विठोबा ताबडतोब कणकाई माऊलीला घेऊन मंदिरात येतात आणि परमेश्वराला म्हणतात पुत्र द्यावा ऐसा बोलला ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि माझा पुत्र परमेश्वरा विठोबा असा दे की जो सतत तुझी भक्ती करत राहील. असं म्हटल्यानंतर विठोबा तर प्रसन्न होत असतातच त्यांच्यावर आणि ते त्यांना हो म्हणून देतात. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचा जन्म माघ वसंत पंचमीला
22 जानेवारी 1608 मध्ये होतो. पुण्याजवळील देहू या गावी, पुण्यापासून देहू हे गाव 20 किलोमीटर अंतरावर असते आणि देहू या गावी इंद्रायणी नदी असते. तत्पूर्वी मी तुम्हाला असे सुद्धा सांगू इच्छिते की विश्वंभर बुवा हे तुकाराम महाराजांचे जे मूळ पुरुष असतात, त्यांनी इंद्रायणी नदीच्या काठी ते विठोबांचे भक्त असतात, तर विठोबांचं हे मंदिर बांधलेलं असते. तर तुकाराम महाराजांचा जन्म होतो आणि तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव वल्लोबा अंबिले असते, तसंच आईचे नाव कणकाई अंबिले असते. तुकाराम महाराज यांना 2 भाऊ असतात. थोरला भाऊ असतो त्याचे नाव सावजी अंबिले असते, तसेच धाकटा भाऊ जो असतो त्याचे नाव कान्होबा अंबिले असते. मोठा भाऊ हा विरक्त स्वभावाचा असतो आणि तुकाराम महाराज यांची वयाच्या 13व्या वर्षी आणि पण तिला दम्याचा खूप त्रास असतो. त्यामुळे तुकाराम महाराजांचा पुन्हा दुसरा विवाह होतो पुण्याचे अप्पाजी डोबे पाटील यांची कन्या जिजाई हिच्याशी. ही स्वभावाने खूप खाष्ट असते आणि तुकाराम महाराज पण ती एक पतिव्रता असते आणि तुकाराम महाराजांची देखभाल पण करीत असते. तसंच मला तुकाराम महाराजांचा एक प्रसंग असं सांगावा असा वाटतो की एकदा ते शेतात जातात आणि घरी परत फक्त एकच ऊस घेऊन येतात. घरी आल्यानंतर मुलांचा कल्लोळ होतो. हे ऐकून त्यांची पत्नी जिजाई ही बाहेर येते आणि तुकारामांना म्हणते की तुम्ही फक्त एकच ऊस आणला. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मालकाने मला मी शेतात गेल्यानंतर खूप ऊस दिले, पण वाटेत रस्त्यात मला मुले भेटली आणि ते मला ऊस मागत होते. मी सगळ्यांना वाटत आलो म्हणून एकच ऊस घेतला. मी तर तुम्हाला आधीच सांगितले की तुकाराम महाराजांची पत्नी जिजाई ही खूप खाष्ट असते. तिला खूप जास्त राग येतो. ती म्हणत असते की इथे आपल्या मुलांना खायला काही मिळत नाही आणि तुम्ही लोकांच्या मुलांची पर्वा करत बसता. असं म्हणून ती तोच ऊस तुकाराम महाराजांच्या पाठीत खूप जोरात घालते. जसा ऊस तुकाराम महाराजांच्या पाठीत जातो त्या ऊसाचे 4 तुकडे होतात. तुकाराम महाराज नाचायला लागतात, आनंदाने इकडे तिकडे पाहतात आणि विठ्ठल विठ्ठलांचा नामस्मरण करत राहतात. तेव्हा तुकाराम महाराज जे 4 तुकडे झाले त्याच्यापैकी 1 तुकडा आपल्या पत्नीला देतात, 2 तुकडे असतात ते आपल्या मुलांना देतात आणि 1 तुकडा स्वतः हातात घेऊन थोडासा खातात आणि विठ्ठलाचा जप करत राहतात आणि बाहेर येतात. हे पाहून त्यांच्या पत्नीचे हृदय अगदी म्हणजे तिला असं वाटतं की तिला तिच्या गोष्टींवर पश्चाताप होतो आणि तिला जाणीव होते. आणि आपल्याला ह्या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की तुकाराम महाराजांनी नेहमी स्वतः काही घेण्यापेक्षा देण्यालाच जास्त महत्त्व दिलेले आहे. तुकाराम महाराज जेव्हा 17-18 वर्षांचे असतात तेव्हा त्यांच्यावर पुन्हा दुःखांचा खूप मोठा डोंगर कोसळतो, कारण की त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू होतो. त्याच्यानंतर पाठोपाठ एकाहून एक संकट त्यांच्या मागे येतच जातात. खूप दुष्काळ पडतो, त्याच्यामध्ये त्यांची मुलं मरतात, घरातले गुरं मरतात. थोरला भाऊ सावजी असतो त्याची पत्नी पण मरण पावते आणि तो विरक्त असतो, तो भिक्षाटनाला निघून जातो. आता कुटुंबाची पूर्ण जबाबदारी तुकाराम महाराजांवर पडते, कारण की दुसरा भाऊ असतो तो छोटा असतो. तुकाराम महाराज ती त्यांची जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज महाजन असतात, सावकार असतात आणि त्यांच्याकडे खूप श्रीमंती असते. पण तुकाराम महाराजांचं दुष्काळाच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबियांवर जे कर्ज असते ते सर्व कर्ज तुकाराम महाराज माफ करतात आणि कर्जदारांची कर्ज माफ करणारा तुकाराम महाराज हा जगातील एकमेव संत आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. एवढेच नाही तर कर्जदारांचे कर्ज माफ केल्यानंतर आपल्या कुटुंबियांची पण कर्ज माफ केल्यानंतर ते जी गहाण कागदपत्रे असतात ते इंद्रायणी नदीमध्ये ते बुडवून देतात. असे हे संत तुकाराम महाराज असतात. नंतर तुकाराम महाराज हे विरक्त राहतात आणि त्यांना खूप उदासी येते आणि तुकाराम महाराजांना वाटते की नाही, आता आपण आपली ध्यान साधना करून ईश्वर भक्ती ही अजून खूप जास्त प्रमाणात केली पाहिजे. त्यासाठी ते भंडारा डोंगरावर जातात आणि भंडारा डोंगरावर जाऊन ते आपली उपासना करतात आणि खूप भक्ती करतात. त्यासाठी ते पहाटे सकाळी लवकर उठतात, स्वहस्ते प्रातःस्नान करून स्वहस्ते ते पूजा अर्चा करतात आणि भंडारा डोंगरावर जाऊन तिथे उपासना आणि विठ्ठलाची भक्ती करतात एकांतामध्ये. अशा वेळी त्यांची जी जिजाऊ पत्नी असते ती घरचा पूर्ण स्वयंपाक वगैरे करून तुकाराम महाराज यांच्यासाठी जेवण घेऊन जाते आणि तुकाराम महाराज यांना जेवण दिल्यानंतरच स्वतः जेवण करते आणि तुकाराम महाराजांना खूप मदत करते आणि त्यांची खूप काळजी पण घेते. आता संत तुकाराम महाराज 13 दिवस तिथे डोंगरावर भंडारा डोंगरावर सतत विठ्ठलाची उपासना करत असतात आणि खूप नित्य पाठ वाचन करत असतात. त्यानंतर त्यांना सगुण साक्षात्कार विठ्ठलाचा होतो आणि विठ्ठल हे
त्यांच्यासमोर साक्षात्कार घेऊन येतात आणि नामदेवाला समोर आणून ते म्हणतात की की आता तुला जो साक्षात्कार झालेला आहे, तुला तर ईश्वराची भक्ती कळून दिलेली आहे, पण आता ही ईश्वराची भक्ती तू लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुला जो प्रसाद मिळाला तो तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर. आणि तुझी जी भक्ती आहे ती काव्य रूपाने, अभंग रूपाने आणि कीर्तन प्रवचनाच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर आणि त्यांना ईश्वर शक्तीचा मार्ग दाखव. असं म्हणून विठ्ठल हे अदृश्य होऊन जातात. संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालेला असतो, त्यामुळे त्यांना आता अजूनच उत्साह येतो. हे संत तुकाराम महाराज खूप सारे अभंग लिहितात आणि ते अभंग जनमानसांमध्ये खूप प्रसिद्ध होतात. आपण असं म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही की अभंगाच्या अथांग महासागरामध्ये संत तुकाराम महाराज एक अवलिया होते आणि त्यांचे भजन जे होते त्याच्याने बहुजन समाजामध्ये पण संस्कृतीचे विद्यार्थी म्हटले तरी गैर ठरणार चळवळ आहे ती संत तुकाराम महाराजांनी सुरू केली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जे सुरू केली धर्मक्रांतीची चळवळ आणि हिंदू धर्माचा प्रचार करून माणुसकीची शिकवण सुद्धा संत तुकाराम महाराजांनी दिली. पण त्या काळी सुद्धा टीकाकारांची काही कमी नव्हती. त्या काळी संत तुकाराम महाराजांवर टीका करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी पुण्याजवळील वाघोली येथील रामेश्वर भट्ट यांचा उल्लेख करू इच्छिते. कारण की रामेश्वर भट्ट हे वेदशास्त्रज्ञ आणि संगीत तज्ज्ञ होते. पण रामेश्वर भट्ट यांना वाटत होते की तुकाराम महाराज हे शूद्र आहे, कारण की तुकाराम महाराज हे कुंभी जातीची वगैरे असतात. आणि रामेश्वर भट्ट यांना असं वाटतं की ते जे वेदांत सांगतात, वेद हे आहेत ते प्राकृत भाषेत सांगतात, आहे संस्कृतमधले वेद हे प्राकृत भाषेत सांगतात आहे. त्यामुळे त्यांना संत तुकाराम महाराजांचा खूप राग यायचा आणि संत तुकाराम महाराजांना त्यांनी म्हणून दाखवलं की तू आतापर्यंत जितके काही अभंग वगैरे लिहिलेले आहेत ते सर्व अभंग तू इंद्रायणी नदीमध्ये पूर्णतः बुडवून टाक आणि याच्या पुढे अभंग लिहिण्याचा चुकूनही प्रयत्न करू नको. तुकाराम महाराज आहे रामेश्वर भट्ट हे संस्कृत पंडित असल्यामुळे त्यांनी ही शिक्षा दिली होती, तर तुकाराम महाराजांना ती शिक्षा भोगणे आवश्यकच होती. तर संत तुकाराम महाराज त्या दिवसापासून अभंग लिहिणं हे पूर्णतः बंद करून देतात. पण त्यांच्या आयुष्यात खूप उदासीनता येते आणि ते खूप निराश होऊन जातात. मग काय करणार? तर संत तुकाराम महाराज त्यांचे आराध्य दैवत विठोबा असतात, त्याला शरण जातात आणि विठोबा मंदिराच्या बाहेरची एक शिला असते त्या शिलेच्या तिथे डोके टेकून पडून राहतात आणि ते अन्नाचा आणि जलाचा सुद्धा त्याग करतात आणि त्यांना वाटते की आयुष्य हे जीवनामध्ये काही अर्थ उरला नाही. असे ते 13 दिवस तसेच तिथे पडून राहतात. पुन्हा त्यांना विठ्ठलाचा सगुण साक्षात्कार होतो आणि विठ्ठल हे बाळ रूपाने त्यांच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात की तू काहीही काळजी करू नको, इंद्रायणी नदीमध्ये तुझे जे अभंग बुडालेले आहेत ते अभंग जशीच्या तसे सुरक्षित मी ठेवलेले आहे आणि ते अभंग उद्या सकाळी नदीमध्ये तरंगून वर येतील आणि ते जनसमुदायांमध्ये पण पोहोचतील आणि तुझ्या अभंगाची खूप कीर्ती होईल. आणि जेव्हा विठ्ठल त्यांना दर्शन देतात तेव्हा ते बाळरूपामध्ये येतात. संत तुकाराम महाराज यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होते आणि ते पुन्हा उत्साहाने अभंग लिहायला लागतात. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात त्यांचा जो बालपणीचा मित्र असतो संताजी जगदाळे हा त्यांचे अभंग कागदावर उतरवण्याचे महत्त्वपूर्ण असे काम करत असतो. त्यामुळेच त्यांचे अभंग लोकांना वाचायला मिळतात. तसेच मी तर पहिलेच सांगितलं होतं की संत तुकाराम महाराजांवर टीका करणारे लोक काही कमी नसतात. मंबाजी हा सुद्धा एक असाच टीका करणारा व्यक्ती असतो. तो संत तुकाराम महाराजांवर खूप टीका करत असतो. तेव्हा संत तुकाराम महाराजांची पत्नी जिजाईही त्याला खूप बदकडून काढते. मग तो तिथून पळून जातो. पण नंतर तेव्हा त्याला कळतं तुकाराम महाराजांचे आध्यात्मिक ज्ञान आणि त्यांचे अभंग वगैरे जेव्हा त्याला कळतात, त्याला तुकाराम महाराजांची प्रचिती आल्यानंतर तोही तुकाराम महाराजांचा शिष्य बनतो. इकडे रामेश्वर भट्ट जेव्हा पाहतात त्यांना आश्चर्य वाटतं की सगळे अभंग इंद्रायणी नदीमध्ये जशीच्या तसे तरंगून येतात आणि ते जेव्हा तीर्थाटनाला जातात तेव्हा त्यांना खूप रोग होतात, खूप पीडा होते आणि तेव्हा ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या स्वप्नात येतात आणि ते
संत तुकाराम महाराज यांना सांगतात की तू आता संत तुकाराम महाराज यांना शरण जा आणि तेव्हाच तुझ्या व्याधी बऱ्या होऊ शकतील. मग काय, ज्ञानेश्वर भट्ट हे सुद्धा संत तुकाराम महाराजांचे शिष्य होतात. संत तुकाराम महाराज यांचे शिष्य कमी नसतात. संत बहिणाबाई तसेच निळोबा हे सुद्धा संत तुकाराम महाराज यांचे शिष्य असतात. तुकाराम महाराजांबद्दल सांगायचे झाले तर तुकाराम महाराज हे एक निर्भीड कवी असतात आणि लोककवी लोकसंत तर मी आधीच सांगितलेले आहे. तुकाराम महाराजांचे अभंग पण असंख्य आहेत. त्यांनी तर 5000हून अधिक अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यापैकी काही अभंग असे आहेत की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण, सुंदर ते ध्यान, विटी उभेवरी, वृक्षवल्ली ही तुम्हा सोयरी साजरी, असे असंख्य अभंग लिहिण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. संत तुकाराम महाराज यांची इतकी प्रचिती होती की एकदा शिवाजी महाराज आपल्या सेवकाला संत तुकाराम महाराज यांच्याकडे नजराणा घेऊन पाठवतात. त्याच्यामध्ये दिवड्या आणि छत्री, घोडे आणि जडजवायरे असतात. जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या जवळ शिवाजी महाराजांचा सेवक येतो, हे सगळा नजराणा घेऊन संत तुकाराम महाराज ते सगळं काही परत करतात आणि त्या सेवकासोबत अभंगाच्या 4 ओळी पण देतात आणि सांगतात माझ्यासाठी तर हे मातीमोल आहे, कारण की मी तर ईश्वराची भक्ती करतो आहे. नंतर शिवाजी महाराजांना खूप आश्चर्य होते आणि शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांना भेटायला येतात आणि शिवाजी महाराजांना वाटतं की संत तुकाराम महाराजांनी आपल्याला शिष्य करून घ्यावे. पण संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना सांगतात की तुम्ही नियत त्यांचे जे गुरु आहे समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे जाण्यासाठी सांगतात. संत तुकाराम महाराज यांनी त्यांचे अभंग लोहापूर येथे जास्तीत जास्त म्हटले आहे. त्याच्या मागे पण गोष्ट अशी एक आहे की संत तुकाराम महाराज यांचे आजोळ हे लोहापूर आहे आणि ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची जन्मभूमी ही मथुरा जरी असली तरी त्याची कर्मभूमी ही द्वारका असते आणि त्याला प्रेम भक्ती सगळं काही श्रीकृष्णाला जसं द्वारकेला जास्त मिळालं, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांचे अभंग हे सुद्धा लोहापूरला खूप जास्त प्रमाणात गाजले. संत तुकाराम महाराज यांना महासागराचा अथांग महासागराचा अवलिया म्हणतात असे मी पहिले सांगितले आहे. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत होते आणि विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबाच्या अभंगातून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला होता. अभंग म्हटला की तो संत तुकाराम महाराजांचाच, एवढी संत तुकाराम महाराजांची प्रचिती होती. तुकाराम महाराजांना वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक हे सगळेजण त्यांना अभंगाचा अभ्यास करायचे आणि अभंग हा खेड्यातील सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांच्या नित्या पाठात पण राहायचा. संत तुकाराम महाराजांनी भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य सुद्धा त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने पण ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे, मंत्र्याची पावित्र्य आहे पाझरते. त्यांची प्रत्यक्ष कृती सुद्धा त्यांच्या भावकाव्यात आपल्याला दिसून येते. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणी पण रचल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगांनी अनेक अंगांनी अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि सौंदर्याचा त्यांच्या अभंगानुसारच त्यांच्या साहित्याच्या वाङ्मयाच्या सौंदर्याचा उलगडणा करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्तोत्र म्हणून सुद्धा जनमानसाच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. आणि इंद्रायणी नदीच्या काठी जेव्हा त्यांच्या गाथा उडाल्या होत्या जेव्हा त्या तरंगत आल्या तेव्हा लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी संत तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडालेली नाही तर ती जनसामान्यांमध्येच मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यशोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरले. देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्याचे काम आणि करून त्यांनी नवा धर्म नवी भाषा देण्याचे काम सुद्धा केले. समाज प्रबोधन आजही समाजाला संत तुकारामांच्या धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारच ठरलेले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे 8व्या पिढीतील नायक होते. विका राजवाडे यांनी पण संत चळवळीवर काही प्रमाणात सांगितले होते आणि संदर्भ पण दिला होता. आणि तुकाराम महाराज यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये विपत्तीचे तडाखे पडले होते पण त्यांनीही ईश्वराचा मार्ग हा अवलंबिला होता.
अभंगाच्या अथांग सागराचा एक अवलिया म्हणून संत तुकाराम महाराज तर आहेतच. संत तुकाराम महाराज ज्याप्रमाणे गौतम बुद्ध यांनी राजैश्वर्य सोडले आणि ईश्वर भक्तीला लागले होते आणि जनकल्याणासाठी ते प्रयत्न करत होते, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज सुद्धा यांनी संसाराची सुखदुःखे सहन करून जनकल्याणासाठी ते प्रयत्न करत होते. संत तुकाराम महाराज यांच्यामध्ये गरिबांबद्दल त्यांना खूप कळवळा होता आणि संत तुकाराम महाराज यांना वाटत होते की ह्या जगामध्ये सर्वजण सुखी राहिले पाहिजे आणि वेळप्रसंगी ते आपल्या शब्दांद्वारे त्यांना ज्या गोष्टी चुकीच्या वाटायच्या, समाजामध्ये जी अंधश्रद्धा होती ती सुद्धा दूर करण्याचे काम संत तुकाराम महाराज हे करत होते. ज्ञानेश्वर माऊलींनी धर्मक्रांतीची जी ज्योत निर्माण केली होती त्याचा कळस संत तुकाराम महाराज यांनी मांडला आणि ती ज्योत धर्मक्रांतीची ते पुढे नेत राहिले. ज्ञानेश्वर माऊलीनंतर संत जनार्दन स्वामी, एकनाथ, नामदेव असे आले, पण तुकाराम महाराजांनी त्यानंतर खूप मोठे कार्य अभंगाद्वारे केले होते. आम्ही घरी धनी शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू असे म्हणत शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातीभेदावर टीका केली. देशकाळ लिंगाच्या पलीकडे त्यांची काव्यप्रतिभा झेपावली होती. आपल्याला दिसते विष्णुमय जग वैष्णवाचाच धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या भूमिकेचा त्यांनी सांप्रदायिक आणि निवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव समता त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. त्याप्रमाणे तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठवान झाले ते 19 मार्च 1650 या दिवशी. आणि तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले व सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती आणि त्यांना गरिबांबद्दल कळवळा होता हे मी आधीच सांगितले होते. आणि कर्जदारांची कर्ज माफ करणारेही ते जगातील एकमेव संत होते. समाजातील काही विकृत विकाराच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने सुद्धा रचली, त्यातून तुकाराम सही सलामत सुटले. संत तुकाराम महाराज यांना 4 मुले होती. कन्या भागीरथी व काशी, तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी 2 आजाराने मरण पावली होती आणि बायको मेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुरवे यांच्या मुलीशी लग्न केले होते. वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा, इतरांनी व्हावा भार माथा असे परखड विधान तुकोबारायांनी अभिमानाने करतात. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. भक्ती, ज्ञान, वैराग्य याने उथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माचा अद्वैताचा मनोमन पूजा मांडते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे रूप अभंग भक्तिरसात बुडवून घेण्याची धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे इतके तुकारामांचे अभंग हे रसाळ होते. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग या भूमिकेची त्यांनी 17व्या शतकाचा प्रसार केला. सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव समता प्रस्थापित केली. भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले आणि महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. संत तुकाराम महाराज यांना परतत्वाचा स्पर्श आहे. त्यांच्या मंत्रामध्ये पावित्र्य आहे आणि शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हटले की अक्षर वाङ्मय आहे आणि त्याची प्रत्यनाभूती त्यांच्या भावकाव्यात दिसून येते. आणि अतुलनीय रसाळता आणि काव्याची गुणवा ही सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला जाणवत असते. तुकोबांचा स्वतःचा उद्धार झाला. आता त्यांना लोकोपचार करायचा होता आणि त्यांनी लाभलेला प्रसाद हा सुद्धा सर्वांना दिलेला होता. संत तुकाराम महाराज यांनी देवाचा जीर्णोद्धार केला होता आणि त्यांना असं वाटत होतं की इंद्रायणी नदीच्या काठी जे देहू वसलेले आहे, देहू या ठिकाणी त्यामध्ये लोकांना जागाही अपुरी पडते, त्यामुळे ते अभंग कीर्तन चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. तर तुकाराम महाराजांनी त्या मंदिराला पुनर्वसन करून ते मंदिर पुन्हा चांगले केले आणि बांधले. त्यामुळे लोकांना सहजतेने ते मंदिर चांगल्या पद्धतीने पाहता आले. संत तुकाराम महाराज हे जगद्गुरु तर होतेच आणि त्यांनी जी गाथा लिहिली होती ती बहुजनांची गीता होती. महाराष्ट्राच्या पावनभूमीत गेली 400 वर्षे मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठ आहे. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे महाराष्ट्राच्या संस्कृती तळागाळातील समाजात ठाण मानून बसलेले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत जीवनाची बाग बहरली ती ज्ञानोबा तुकाराम यांच्यामुळेच.
आणि असे म्हणून मी आपली वाणीला पूर्णविराम देते आणि पुंडलिक वरदे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक महाराज की जय, जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय असे म्हणते. आणि सरतेशेवटी सुद्धा मी पुन्हा एकदा आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला हा जो नवीन उपक्रम त्यांनी ओळख संतांची हा सुरू केला आहे. ह्याद्वारे मला ही संधी दिली की आपण आपले विचार मी संतांना मांडू शकेल. नमस्कार, धन्यवाद.